आणि सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तुमचे आमचे सर्वांचे नेते शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, प्रत्येक शाखा प्रमुख असतील, माध्यमातून कुडाळ आणि करड जावली तालुक्यामध्ये आम्ही आरतीचे पुस्तक गणपतीच्या माध्यमातून पूर्ण 25,000 वाटप केलेले. त्यामुळे चिन्ह हे गेलेलंच आहे. काही कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की मी गेल्या 40 वर्ष काम मला थांबवलं. मित्रांनो, मी 3 वेळा थांबलेलो आहे. मला माझ्या पक्ष राजे तुम्ही जसे एकत्र आलेत तशी प्रजा पण एकत्र आलीत अमित कदमाला निवडण्यासाठी आली. तुमच्या लक्षात कसं आलं नाही? पण जेव्हा मी लोकसभेमध्ये असताना सुद्धा आणि बाहेरही माननीय अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते, राजधर्म का पालन हो. तो राजधर्म का पालन राजाने करायचं असतं. राजाचा पाय घसरला ना की जनता सावरण्यासाठी अमित कदमांना वांगे उभी राहते. तुमचा पाय घसरता कामा नये, तुमचा विचारही घसरता कामा नये. राजांबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड, त्याला शब्दातीत वर्णन करता येणार नाही. आमचं जगणं म्हणजे शिवछत्रपती महाराज आहे, आमचं मरण म्हणजे सुद्धा शिवछत्रपती महाराज आहे. पण त्या शिवछत्रपती महाराजांचा पुतळा ज्या भ्रष्टाचारी हातांच्यामुळे पडला त्याच्यासोबत तुम्ही आहात याच्यासारखं दुःख नाही आम्हाला. त्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला खरंच भ्रष्टाचार नको आहे का? मी पार्लमेंट मीटर आर यू रिअली अगेन्स्ट द करप्शन? तुम्ही खरंच भ्रष्टाचाराच्या विरोधात आहात? देशाचे पंतप्रधान भोपाळच्या सभेत बोलले. काय बोलले? 70,000 करोड़ का घोटाला, 70,000 करोड़ का सिंचाई घोटाला हुआ, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक का घोटाला हुआ, अवैध खनन का घोटाला हुआ. फिर क्या हुआ? फिर कुछ नहीं हुआ. फिर झुमका गिरा रे महायुति के बाजार में. फिर क्या हुआ? मी तुम्हाला त्याच्या आवाजातच दाखवतो. किती माणसं. आणि मग त्यांनी जे बोलले त्याच्यावर मी नंतर बोलतो. आता फक्त ऐका. एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट बहुत लंबी है. इसलिए अगर कोई गारंटी है इनकी घोटालों की गारंटी, अगर उनकी घोटाले की गारंटी है तो मोदी की भी एक गारंटी है. मेरी गारंटी है हर घोटालेबाज पर कार्रवाई की गारंटी, कार्रवाई की गारंटी. श्री अजित अनंतराव पवार. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून क्या गारंटी? ये मेरी गारंटी है. इन घोटालों को कार्रवाई होगी. क्या कार्रवाई हुई? आपने सम्मान किया. क्या कार्रवाई हुई? आपने उनको सरकार में लिया. क्या कार्रवाई हुई? आपने उनको उप मुख्यमंत्री बनाया. क्या कार्रवाई हुई? आपने उनको वित्त मंत्री बनाया. और क्या कार्रवाई हुई? कुछ समय के बाद आपने क्लीन चिट भी दे दी. ये मेरी गारंटी है. आज तुम्हाला सांगतो, अमित कदमांना निवडून द्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार. हे हमारी गॅरंटी है. अभी ये हमारी गारंटी है.
आम्ही तर पटकन म्हणून गेलास की साहेब आमच्याकडे नोकऱ्या नाही, सगळी मुलं शिकतायत, पुढे मुंबईला जात आहेत. राजे काय करताय आपण? ना दिल्लीत ना गल्लीत आवाजही उठत नाही. नाही वाटतं का तुम्हाला इथे काय करावं असं? जावळीच्या खोऱ्याकडे एवढं दुर्लक्ष करू नका बरं. त्या खोऱ्याने इतिहास घडवलाय, तो इतिहास पुन्हा घडवणार आहे. अनेक वेळा जी राजकीय स्थित्यंतरे ह्या जावली तालुक्यानं पाहिली आणि त्या माध्यमातून जे काही स्थित्यंतरं आपण सगळी अनुभवली, त्याच पद्धतीनं 95ला ज्या पद्धतीनं सन्मान्य सदाभाऊ सपकाळांचा शिवसेनेच्या माध्यमातून ह्या पश्चिम महाराष्ट्रातले पहिले आमदार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, ती परिवर्तनाची चळवळ या मातीमध्ये जन्माला आली, तीच चळवळ पुन्हा एकदा 2024च्या निमित्तानं तुमच्या आमच्या मनामध्ये मशालीचा जी ऊर्जा आहे, जी ज्योत आहे, ती घेऊन परिवर्तनाची चळवळ आता आपण सगळ्यांच्या साक्षीनं उद्याच्या 20 तारखेला घडवणार, ह्याविषयीचा ठाम विश्वास बाळगणारी ही आजची सभा आहे. काल परत्वे कुठल्या ना कुठल्या गोष्टी आणत असते आणि त्याच पद्धतीनं ज्या सदाभाऊ सपकाळांचा 90ला पराभव माझ्या वडिलांनी केला, त्याच सदाभाऊ सपकाळांनी अण्णांचा पराभव 95ला केला आणि त्याच सदाभाऊ सपकाळांनी 25 वर्षाच्या कालावधीनंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हाच शिवसेनेचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा भगवा माझ्या हातात दिला आणि परिवर्तनासाठी तू आता सज्ज हो, लढण्यासाठी सज्ज हो, चळवळीसाठी सज्ज हो, यासाठी मला पाठबळ दिलं. त्यासाठीचा सुद्धा नियतीचा विषय माझ्या आजपर्यंत न उलगडणाऱ्या खोड्यामध्ये बसलेला आहे. पण हे शेवटी आपण करतो तेव्हा याच्यामध्ये कोणतीही राजकीय भूमिका नसते. राजकीय भूमिकेपेक्षा राजकीय स्वार्थ नसतो. आपल्याला ही सर्वसामान्य लोकांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची जी आसू आहे ती पुसण्यासाठी म्हणून आपल्याला ही संधी दिली गेलेली असते. आणि त्या निमित्तानं मी आज जी मला आपल्या पक्षाच्या प्रमुखांनी उद्धवसाहेब ठाकरेंनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळं मी साहेब आपल्या सगळ्यांसहित उद्धव साहेबांचं मनापासून धन्यवाद मानतो. त्यांना सुद्धा तालुक्याचा राजकीय इतिहासच माहीत नाही, त्यामुळं बऱ्याच जणांचा सुद्धा घोटाळा होतो. या तालुक्याचा जो प्रकल्प आला हा साखर कारखाना, त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं भाऊंनी सांगितलं माझं योगदान राहिलं, तशाच पद्धतीनं विद्यमान आमदार तत्कालीन परिस्थितीमध्ये माझे वडील होते आणि वडिलांनी आमदार जेव्हा असताना पवार साहेबांनी आवर्जून सांगितलं लालसिंगराव काकांच्याकडे जावा आणि हा निरोप द्या की तुमच्या कारखान्याला मान्यता राज्य शासनाच्या वतीने दिलेली गेलेली आहे. आणि सुदैव असं होतं की त्याच तारखेच्या उभारणीमध्ये ज्याच्या अनेक संस्था काम करत होत्या, तशा त्या संस्थापक प्रवर्तक मंडळामध्ये माझे वडील सुद्धा कारखान्याच्या उभारणीमध्ये कामच करत होते. कदाचित काही लोकांना जेव्हा आपल्याला आयतं खायला मिळतं तेव्हा आपल्याला मागं जे बनवणारे जे काय, घडवणारे जे काय, याचा विसर बऱ्याचदा पडलेला असतो. त्यामुळं जेव्हा त्यांचा तत्कालीन परिस्थितीमध्ये मृत्यू झाला, मला प्रवर्तक संचालक सुद्धा होण्याची संधी लालसिंगराव काकांनी दिली. आणि या तालुक्याच्या राजकारणामधला हा प्रकल्प गोळा करत असताना अनेक सभासदांचे अर्ज भरून घेणे, सभासदांच्याकडे आपण शेअर गोळा करणे, यासाठी मी असेल, भैयासाहेब असतील, सन्माननीय जितेंद्रजी असतील, संग्रामजी असतील, विचारा त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना, आम्ही सगळे मंडळी मुंबई असेल, अलिबाग असेल, ज्या त्या ठिकाणी जावं लागेल त्या त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांना आम्ही आवाहन करायचो की हा आमच्या डोंगरी विभागातला कारखाना आहे, त्याला तुम्ही कुठेतरी पाठबळ द्या, त्याला कुठेतरी सहकार्य करा की जेणेकरून माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना इथं आम्हाला न्याय देता येईल. त्यामुळे बऱ्याच जणांना हा विसर पडल्यानंतर त्यांना सुद्धा ही जनता योग्य प्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये कारखाना कसा चालवायचा हे पहिले शिकलं पाहिजे आणि मग बाकीच्यांवर आरोप करायची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांना कळतच नाही का, जसं भाऊंनी सांगितलं, म्हणजे मला अनेक कार्यकर्ते नेहमी सांगतात की जेव्हा जेव्हा यांना कॅडबरी खायची इच्छा झाली त्यावेळेस तालुक्याचं भंगार विकायचं. 25 वर्षापासून असलेले प्रश्न आजही तेच आहेत. जनतेला स्वतःच्या स्वाभिमानासाठी कोणत्याही स्वरूपाचं मान मला दुर्दैवानं सातारमधल्या जनतेमध्ये दिसला नाही. स्वाभिमान जागा करण्यासाठी आपण आता ही मशाल हातात घेतली. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना नम्रतेची आग्रतेची विनंती आहे की सातारचा मतदार असू द्यात, जावली तालुक्यातला मतदार असू द्यात, आपण सगळ्यांनी मिळून ही स्वाभिमानाची लढाई आता आपण हातात घेऊयात आणि प्रत्येकाला कसा स्वाभिमान जागा करता येईल, त्याला न्याय प्रक्रियेत कसं घेता येईल, ह्यासाठी म्हणून आपण काम करूयात. हजारो कोटीचा विकास सांगितला जातो,
मला माहितीये की मी आता आमच्या केरळ परिसरामध्ये असू द्यात, करहर परिसरामध्ये असू द्यात, काल मी शेंद्रे गटामध्ये फिरायचा प्रयत्न केला. साहेब, आपण आवर्जून बघितलं की माझ्या आपल्या महाविकास आघाडीचे एक सहकारी कार्यकर्ते जे आतापर्यंत पवार साहेबांवर निष्ठा ठेवून काम करतात, त्यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यापर्यंत आता ही यंत्रणा आली. जेव्हा तुम्हाला जनतेची मतं पाहिजेत, त्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊन तुम्ही ही मतं घेऊन तुम्ही कोणती लढाई लढणार आहात? जर लोकांच्यावर नांगरच फिरवायचा आहे, तर शिवछत्रपतींचा जो सोन्याचा नांगर ज्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी होता, तो नांगर कुठं आणि तुम्ही जनतेवर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करता, याचं सुद्धा उत्तर आणि जाब तुम्हाला 20 तारखेला द्यावाच लागेल. हा सुद्धा संदेश आता आपल्याला घालवायचा आहे. चेष्टा करता लोकांची, दबाव टाकता. शेतकरी 2 वर्ष पाणवलेला आहे साहेब. इथली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ऊस कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी कोविडमधनं कशी तरी मानवतेवर जी झालेला हल्ला होता त्यातनं सावरते. त्यावेळेस कारखानदार आमचे इथले 2-4 कारखाने बंद होते. आम्हाला असं वाटायचं की पालकत्व स्वीकारलेले आमदार असतात आणि आमदारांनी पालकत्व स्वीकारल्यानंतर प्रत्येक जनतेला, शेतकऱ्याला न्याय द्यायचा असतो. पण माझ्या मतदार यादीमध्ये मी जेव्हा बॅलेट आपलं पोलिंग बघितलं, मग मी सांगायचं, या अरे तुझ्या गावात नाही इतकं मतदान झालं नाही, तू या राजकीय भूमिकेमध्ये ह्यांच्याबरोबर काम केलं, शशिकांत शिंदेबरोबर काम केलं, अमित कदमांबरोबर काम केलं, सदाभाऊंबरोबर काम केलं. अशा पद्धतीचं राजकीय दृष्ट्या ज्यांच्या बरोबर आपण काम करतो त्यांचं राजकारण बघून लोकांचे ऊस सुद्धा नेले नाहीत, ऊस जाळावे लागले लोकांना साहेब. आणि ही आठवण मला वाटत नाही ही जनता विसरलेली आहे. आज माझ्या इथला मोहातेकर धरणाचा प्रश्न गेले 30 वर्ष प्रलंबित आहे. आज 15 वर्ष मोंडारवाडीचा प्रश्न प्रलंबित आहे. जर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी 15 वर्षाचा कालावधी गेला, तर अजून तुम्हाला 5 वर्ष कशासाठीची संधी उपलब्ध करून द्यायची, हाही सवाल आपण जनतेने विचारला पाहिजे. म्हणजे प्रश्न अजून सोडवायचेच नाहीत, पण सत्तेचं मात्र राजकारण करायचं. आणि राजकारण करायचं ते करायचं तर 1000 कोटीचा आकडा आमच्या समोर टाकला जातो. साहेब, एकाही ठिकाणी कुठेही रस्ते चांगले नाहीत, एकाही ठिकाणच्या व्यवस्था चांगल्या नाहीत आणि ठेकेदारांची घर सांभाळण्यासाठी 4 चौघांचंच घर आहे. म्हणजे आमच्या कुडामध्ये सुद्धा एकच जे प्रमुख आहेत ते ह्यांचे कार्यकर्ते ठेकेदारच आहेत, सामान्य जनतेतला कोणी कार्यकर्ता नाही. अशा पद्धतीनं काम करणारी यंत्रणा ठेकेदारांची, आणि त्यासाठी म्हणून पक्ष बदलायचे. आणि त्यांनी आम्हाला शिकवायचं की ह्यांनी किती पक्ष बदलले. आमच्या पक्ष बदलण्याच्या भूमिका ह्या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी होत्या, तुमच्या भूमिका ह्या सत्तेसाठी होत्या, तुमच्या ठेकेदारांना वाचवण्यासाठीच्या होत्या, तुमच्या उद्योजकांना वाचवण्यासाठीच्या होत्या, किंबहुना तुमचे भ्रष्टाचाराचे जे लक्तर आतापर्यंत ज्यांनी काढली त्या कारखान्याचंच जतन आणि संवर्धन करण्यासाठीच्या होत्या. तुम्ही आम्हाला सांगता आमच्याकडे काही कोणती संस्था नाही, आमच्याकडे कोणती धडधांडगे परिस्थिती नाही. आम्ही सामान्य कार्यकर्ते आणि आता लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि आम्ही सर्वसामान्यांचे आसू पुसण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आनंदामध्ये कसं सामील होता येईल, त्यांना आनंद कसा देता येईल यासाठीचा प्रयत्न करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं तुमच्याशी आम्हाला तुलना निषेधच करायची नाही, पण सामान्य जनतेशी आमची जोडलेली नाळ आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण उद्याच्या 20 तारखेचा निकाल घेणार आहे. हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमचं नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून द्या. आता विश्वास बाळगून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केलेले आणि जे ठेकेदार आहेत, जे ठेकेदार जिल्हा परिषदेच्या किंबहुना बांधकाम विभागामध्ये बिलं काढण्यासाठी पायरीवरती बसतात, असे ठेकेदार